वकिलांनी एक महत्त्वाचा युक्तिवाद केला आहे, तो म्हणजे स्वतःच्याच सिग्नेचरची फॉर्जरी कशी काय होऊ शकते असा प्रश्न त्यांनी कोर्टाला विचारलेला आहे। त्या संदर्भात काही अधिक माहिती मिळू शकली आहे? नक्कीच मी जसं सांगितलं की फॉर्जरी केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेला आहे माणिकराव कोकाटे यांना। मात्र आपण बघतो की ही फॉर्जरी नसल्याचं त्यांच्या वकिलांकडून खरं तर ठामपणे सध्या सांगितलं जात आहे। जे सगळे कागदपत्र आहेत त्या कागदपत्रांवरती ज्या सह्या आहेत त्या आमच्याच असल्याचं वकिलांच्या माध्यमातून जे आहे ते कोर्टामध्ये सांगितलं जात आहे। आणि कोणी स्वतःच्या सहीची फॉर्जरी करू शकतं का अशी एक जी शंका आहे ती सुद्धा या निमित्ताने खरं तर उपस्थित केल्याचं पाहायला मिळत आहे। माहिती तरी चुकीची असेल तरी सुद्धा ही फॉर्जरी होऊ शकत नसल्याचं वकिलांच्या माध्यमातून खरं तर कोर्टामध्ये सांगण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे कोर्ट आता ह्या संपूर्ण युक्तिवादावरती काय निर्णय देतं हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। आणि आपण पाहत आहोत की ही ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये फॉर्जरी झालीच नसल्याचं खरं तर कोर्टामध्ये खरं तर वकिलांच्या माध्यमातून सांगितलं जात आहे। हा सगळा युक्तिवाद सुरू असताना कोकाटे यांचे समर्थक जे ते मोठ्या संख्येने कोर्टरूमच्या परिसरामध्ये आहेत। आणि दुसऱ्या बाजूला आता माणिकराव कोकाटे यांची जी कन्या आहे ती सुद्धा खरं तर कोर्टरूममध्ये आलेली आहे। आपल्या वडिलांच्या संदर्भामध्ये महत्त्वाची सुनावणी पार पडत असताना युक्तिवाद महत्त्वाचा घडत असताना आता माणिकराव कोकाटे यांची मुलगी सुद्धा कोर्टरूमच्या परिसरामध्ये आल्याचं आपल्याला कळतं आहे। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।